आपण आता हे जे काही समजा सेल्सच्या विरुद्ध शेतकरी लढत आहेत, शॉपिंग मॉलच्या विरुद्ध छोटे दुकानदार लढत आहेत, वेगवेगळ्या पातळ्यांवरती समाजाची लढाई सुरू आहे. त्या लढाईमध्ये लेखकाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावं का, लोकांचं नेतृत्व करावं का, त्याने काही परिणाम होईल का, यासाठी मी म्हणतोय. काय लेखक रस्त्यावर उतरून जर उलटा परिणाम होत असला तर त्यांनी उतरू नये. कारण लेखक उतरले की ते त्याचं तत्त्वज्ञान बदलायचा प्रयत्न करतात. तर आपापलं काम लेखकांनी करावं. कारण काय लेखकाला काय येतं, त्याला भाषा येते. ॲक्टिव्हिस्ट लोक आपापल्या पद्धतीने ते करत असतात. यांनी त्यांना सपोर्ट करणं किंवा नैतिकता निदान आपली दाखवणं हे महत्त्वाचं आहे. पण त्यांनी लिहिणं आणि असं लिहिणं की जे यांच्या बरोबरीने राहील, हे फक्त लेखकाचं काम आहे. रस्त्यावर उतरणं ते त्याच्या त्याच्या मजदुराप्रमाणे राहील, पण त्यांनी उतरून प्रॉब्लेम मात्र करू नये इतरांसाठी. एवढं. एक 3-4 वर्षापूर्वी तुम्ही एक भारत ज्ञान विज्ञान समितीने महाराष्ट्रामध्ये एक जत्था फिरवला होता, सांस्कृतिक जत्था, आणि समारोप त्याचा वर्ध्याला झाला होता सेवाग्राम आश्रमात. त्याचे अध्यक्ष तुम्ही होतात. तर तो तुमचा अनुभव काय आहे जरा सांगा. मला तो प्रयोग अतिशय मोठा वाटला. त्याच्यात फार मोठमोठे सायंटिस्ट होते आणि देशातल्या सगळीकडून वर्ध्याला हे लोक जमलेले. येता येता त्यांनी गावोगाव एक पात्री प्रयोग, काहीतरी नाटकं वगैरे असं करत करत असं समाज प्रबोधन करत करत आणलेलं होतं. आणि ते सगळीच मुलं, कॉलेजमधली मुलं होती, ती अतिशय नीट विचार करणारी होती. मला ते मोठ्या प्रमाणावर व्हावं असं वाटतं. म्हणजे परीक्षेच्या ऐवजी ऑप्शन म्हणून ते ठेवावं असं मला वाटतं, की अशा गोष्टी केल्यानंतर परीक्षेत त्याला माफ असं पण करता येईल. कारण ते खरं शिक्षण असतं. हे खोटं शिक्षण ते नाही, ते अगदी खरं. आणि ते अगदी पटवून सांगतात की बियाणं चांगलं कशामुळे पाहिजे, सेंद्रिय खत कशामुळे पाहिजे, परिसराचा आणि आपला काय संबंध आहे, एकूण सगळंच सगळ्या प्रकारचं ज्ञान ते येता येता लोकांना देतं. एरवी त्या खेड्यात कोणी जायला तयार नसतो आणि खेड्यात काहीच जात नाही. दुसरं ज्ञान हे जाणं महत्त्वाचं आहे, ते आपल्याकडे नेमकं जात नाही महाराष्ट्रात तरी, असं आहे. खेड्याबद्दल एक मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा होता की एका मुलाखतीत तुम्ही असं म्हटलं की ग्रामीण जीवनाचं उदात्तीकरण आणि त्यात रमणं हे चुकीचंच आहे. ही असली जी काही ग्रामीण रचना सध्या आहे ती नाहीशी झालेली बरी, असं तुम्ही एका ठिकाणी म्हटलेलं आहे. ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीची. आणि शहराचं जे काही आधुनिकीकरण होत आहे त्यालाही तुमचा विरोधच आहे. तर याबद्दल नेमकी तुमची भूमिका काय आहे? म्हणजे गांधीजींची ग्रामस्वराज्याची जी कल्पना आहे ती तुम्हाला जवळची वाटते का, ती आदर्श वाटते का? मला या दोन्ही याच्यातून एवढंच सांगायचं होतं की आधुनिकीकरण, नवीन ज्ञान, नवीन गोष्टी मानवी हिताच्या सुखाच्या त्या खेडोपाडीसुद्धा गेल्या पाहिजेत. आत्ता नेमक्या सुखसोयी आणि सुधारणा फक्त शहरी लोकांच्या हातात असतात आणि खेड्यातल्या लोकांच्याकडे फक्त त्याचे डिसॲडव्हान्टेजेस असतात. असं बरोबर बायफर्केशन ते झालेलं आहे. ते मोडलं पाहिजे. ही ग्रामीण व्यवस्था मोडली पाहिजे ती त्या अर्थाने. म्हणून मी तिथे जेव्हा बसतो तेव्हा अध्यक्षाला काही मत नसतं, तो फक्त पाहतो. त्यामुळे मला माहीत आहे काय नेमकं होतं ते. तर आपल्याला असं वाटतं की हे चुकीच्या पुस्तकाला त्या पण करता काही येत नाही. कारण त्या तिघांचं जर मत असं पडलं की अमुक अमुकच माणूस याला द्यायला पाहिजे तर त्याला काही लागतं. आता याच्यात ज्या अर्थी बुकरचं प्राईज आहे, कारण ते प्रायव्हेट आहे, ते ठरवतात. ते एक प्रायव्हेट पॅनल असतं. त्याच्यात अशी काही त्या त्या भाषेतून लोक निवडणं वगैरे असा प्रकार नसतो. आपल्याकडे या साहित्य परिसरांमधला एक माणूस असतो, साहित्य अकादमीची आधी मिळालेली, ज्ञानपीठ मिळालेली माणसं अशी त्याच्यात असतात. तेव्हा हे सगळे लोक त्याच्यात येत असतात. त्या यादीप्रमाणे हे जातं. आता याच्यात जर काही राजकारण असलं तर तुम्ही मला सांगा, हे असलं तर. आमच्या मते हे अतिशय फुल प्रूफ अशी व्यवस्था आहे. याच्यात आता सुधारणा होणं म्हणजे जर आपल्याला वाटलं तर आपण करू शकतो. कारण ती शेवटी फार पद्धतशीर करता येतं, ते लिहून वगैरे हे असं करायला पाहिजे. आणि तसं आतापर्यंत होत आलेलं आहे. म्हणजे पूर्वी उदाहरणार्थ गेल्या वर्षीची पुस्तकं फक्त यायची. आता आम्ही असं केलं की गेल्या वर्षी म्हणजे फार वाचायला वेळ पुरत नाही. बऱ्याचदा प्रकाशकांची वृत्ती असे की ते शेवटी डिसेंबर छापून मग त्या वर्षाच्या प्राईजमध्ये टाकून देतात. तर त्याच्यावेळी आता आम्ही 3 वर्षातली केली की गेल्या 3 वर्षातली बेस्ट पुस्तकं ग्राउंड लिस्टवर येतात. मग त्यातली ती निवडत जातात. याच्या पलीकडे अजून सुधारणा होण्यासारखी नाही. आणि कुठल्याही पारितोषिकात हे काय म्हणायचं, हे एक ह्युमन एलिमेंट असतं की कुठेतरी एक प्रकारचं साहित्यच एखाद्याला आवडत असतं. ती त्याचं चूक
असेल सांगता येत नाही, पण त्याला प्रामाणिकपणे वाटतं त्याला आपण काही करू शकत नाही. एखाद्याला जर वाटलं की ऐतिहासिक कादंबरीच चांगली असते तर आपण त्याला काहीच करू शकत नाही, कारण तो असं म्हणतो की ते तलवार घेऊन चालून जाणं हे फार महत्त्वाचं आहे. ते बरोबर आहे. आता त्याला वाटतं त्याला काय करणार, त्याला काही नाही. किंवा असेही लोक असतात, याला काही इलाज नाही. म्हणजे शेवटी आपली टेस्ट वाढवणं, कुठेतरी समीक्षेचं काम इथे असतं की कुठलं पुस्तक खराब आहे, का खराब आहे ते अगदी स्पष्ट मांडणं आणि लोकांची टेस्ट वाढवणं की हे बेकार आहे, हे वाचू नका, हे फारच खराब आहे, किंवा हा पूर्वी चांगलं लिहायचा आता खराब लिहितो, असं एक म्हणायची सवय लोकांना लागली पाहिजे. सुदैवाने मराठीत ते इतकं वाईट नाही आहे. म्हणजे इतर भाषांमध्ये जर पाहिलं, उदाहरणार्थ इंग्रजीच्या पॅनलवर, म्हणजे मी एक्सपर्ट म्हणून तिथे असतो, इंग्रजीचा प्राध्यापक असल्यामुळे, तर तिथे इतकी खराब पुस्तकं येतात इंग्रजीमध्ये की कोणाला बक्षीस द्यावं असा प्रॉब्लेम पडतो. म्हणजे गेल्या वर्षी मी होतो तर तिथे एक काश्मीरी कवी होता, नंतर एक आता तो युनेस्कोला उभा होता, युनोचा प्रेसिडेंट कोण सेक्रेटरीला उभा होता तो शशी थारूर, त्याचं एक पुस्तक होतं, आणि एक काहीतरी ही होकार मिळालेली चळवळ करते अरुंधती राय, अशी 3 पुस्तकं होती. आता प्रॉब्लेम कसा झाला की तिन्ही खराब, त्यामुळे कोणाला द्यायचं, कारण इंग्रजीमध्ये असंच दरवर्षी असतं. तिथले लोक म्हणतात कोणाला तरी द्यायला पाहिजे. मराठीमध्ये 20-20, 25-25 पुस्तकांची रांग लागलेली असते. हिंदीमध्ये तर माणूस 80-90 वर्षाचा होईपर्यंत साहित्य अकादमी बक्षीस मिळतच नाही, इतकी रांग असते. पण इंग्रजीमध्ये तर आता मग याला देऊन टाका, मग त्याला देऊन टाका. मग ते त्या एका काश्मीरी कवीला दिलं, तो हिंदुस्थानचा नागरिकच नाही म्हणून त्याने परत आलं. नंतर मग या थारूरला काहीतरी देण्यात आलं, तो काहीतरी त्या याच्यात होता इलेक्शनच्या भानगडी, त्यामुळे तो म्हणाला मी याच्यात पडत नाही, ते त्याला परत केलं. हे 40,000 रुपये काहीच नाही अमेरिकेत राहणाऱ्या माणसाला. नंतर या बाईंना दिलं तर हिने ते परत करून टाकला, कारण हिला कळलं असणार की आपला 3रा नंबर लागला, त्या पहिला असता तर घेतलं असतं कदाचित, असं काहीतरी झालं. पण एकूण परिस्थिती मी सांगतो, असंही होतं. कोकणीमध्ये तुम्ही नुसतं लिहिलं की त्याला बक्षीस मिळतं. म्हणून लोक बरेचसे जे गोव्याची राष्ट्रभाषा कोकणी झाली याचं कारण हे काय की मराठीत लिहिलं तर इथे 90 वर्षापर्यंत कोण वाट पाहतो, तोपर्यंत कोण राहतो की, त्यापेक्षा कोकणीत एक 25व्या वर्षीच एक साहित्य अकादमी बक्षीस मिळून जातं असं. कारण तिथे असतातच पुस्तकं 2-3, त्याच्यातली येतातच मुळात ग्राउंड लिस्टमध्येच 3 असतात, त्याच्यातलीच मग एक कुठेतरी काढत जाता, मग पुढच्या वर्षी तुला असंही चालतं. हे कमी पुस्तकं असल्यामुळे असं. सिंधीतही असंच आहे, नेपाळी सिंधी हे असं आहे. पण मराठी, मल्याळी, हिंदी यांच्यामध्ये फार फार कठीण परिस्थिती. पण अशी परिस्थिती एकूण साहित्य अकादमीच्या बक्षिसांची आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की याच्यातही राजकारण दडलेलं आहे का, तर दडलेलं तर काही दिसत नाही. प्रत्यक्ष असलं तर सांगा. आपण या ठिकाणी आपल्या गप्पांचा कार्यक्रम थांबवूया, कारण वेळही संपलेली आहे. नेमाडे सरांनी त्यांच्या नेहमीच्या दिलखुलास पद्धतीने आपल्याशी ज्या गप्पा मारल्या त्याबद्दल आपण सर्वजण त्यांचे आभार मानूया. धन्यवाद.